जायला राहू दे ना बाबा. यालाच तर म्हणतात मायची माया. बघा माझी आजी पूर्ण दिवसभराचा म्हणजे बसमध्ये प्रवास करून आली. पूर्ण 12 तास बसमध्ये आली माझ्या वडिलाला भेटण्यासाठी. माझ्या वडिलाचं डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं त्याच्यामुळं भेटायला आली. आणि आल्याच्या नंतर 1-2 दिवस राहिली तर चालली होती. त्या दिवशी माझ्या वडिलाला पैसे दिले म्हणे, धर म्हणे याचं सामान आणून खा, म्हणजे खारी खोबरं काजू बदाम आणून पोटाला खा म्हणे. तर हे दुसरं तिसरं कोणी करूच शकत नाही. शेवटी ती मायची माया, ती मायची मायाच असते. थोडं होतं इकडं तिकडं वयानुसार बोलण्यात चालण्यात, समजा वागण्यात बोलण्यात काय समजत नाही. एकदम लेकरात जमा झाल्यासारखं जे तोंडात आलं ते बोलायचं. आणि माझी पण तब्येत थोडी खराब नाही, त्याच्यामुळं थोडा आवाज असा म्हणजे घसा दुखत आहे, असा घसा बसल्यासारखं झालेलं आहे. त्याच्यामुळं थोडंसं आवाजाचं समजून घ्या. तरी ते बघा माझी आजी राहिली 2-3 दिवस आणि मला विचारत होती आता हे पैसे किती राहिले. तर मी सांगितलं म्हटलं हे 700 रुपये येतात आणि जपून ठेव म्हटलं, कोणाला देशील म्हटलं कमी म्हणून जास्तीचे देशील आणि नाही तर हरवतील म्हणून म्हटलं सांभाळून ठेव. तर मी तिला पर्समध्ये तिच्या पाकिटात छोट्या टाकून दिले. आणि मग माझी आजी गावाला गेली. तिला इकडचं वातावरण पण म्हणजे हे नाही होत, सहन नाही होत. गावाकडं कसं मोकळं वातावरण असतं ना, इकडं कोंडून तर तिला करमत नव्हतं. त्याच्यामुळं ती गेली गावाला. तर म्हणून मग मला हा व्हिडिओ काढूशीच वाटलं. म्हटलं शेवटी किती काय झालं तर माय ते मायच असते, बोलती चालती. पण तिची मया जाळ का काय म्हणतात ते मयाने कमी होत, तशीच गोष्ट आहे. तर आपल्याला जसं लेकरू म्हणून सांभाळलं तसंच आता ते पण लेकरूच झाल्यासारखं आहे. तर चला कसा वाटला, छोटासाच व्हिडिओ काढला मी एक आठवण म्हणून.